आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी परिवाराने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे पूजन केले। यावेळी दादांच्या पवित्र स्मृतीचे स्मरण करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। दिवंगत अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन करता यावे म्हणून राज्यभरात त्यांचा अस्थिकलश नेण्यात येणार आहे। अमरावती विभागातील 5 जिल्हे व एक वर्धा जिल्ह्यातील स्वर्गीय अजितदादा पवार यांचा अस्थिकलश घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव संघटन आमदार संजय खोडके आज सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी अमरावती येथे पोहोचणार असून रेल्वे स्टेशन चौक स्थित जनसंपर्क कार्यालय येथून प्रत्येक जिल्ह्याचा अस्थिकलश हे त्या जिल्ह्याच्या अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे। तर अमरावती जिल्ह्यासाठी अजितदादा पवार यांचा अस्थिकलश आमदार सुलभाताई संजय खोडके यांच्या रेल्वे स्टेशन चौक स्थित जनसंपर्क कार्यालय येथे राष्ट्रवादी परिवार, सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच सर्व जनतेला दर्शनासाठी खुला राहणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे गेल्या बुधवारी 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात दुःखद निधन झाले। त्यानंतर त्यांच्यावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठान प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। अजितदादा पवार यांच्या अकाली निघून जाण्याने राष्ट्रवादी परिवारात शोक व्यक्त होत आहे। मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात दिनांक 1 फेब्रुवारी रोजी दिवंगत अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे पूजन, त्यांच्या पवित्र स्मृतीचे स्मरण करीत भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली आहे। त्यानंतर आता अजितदादांचा अस्थिकलश हा राज्यभरात नेण्यात येणार आहे। अमरावती विभागातील 5 जिल्हे आणि एक वर्धा जिल्हा असा 6 जिल्ह्यांमध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांचा अस्थिकलश दर्शनासाठी रवाना करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव संघटन आमदार संजय खोडके यांच्यावर असून त्या सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी अमरावती येथील रेल्वे स्टेशन चौक स्थित आमदार सौ सुलभाताई संजय खोडके जनसंपर्क कार्यालय येथे दुपारी 2 वाजता अस्थिकलश घेऊन पोहोचणार आहे। तेथे विभागातील अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि एक वर्धा येथील जिल्हाध्यक्षांना दिवंगत अजितदादा पवार यांचा अस्थिकलश सुपूर्द करतील। त्यानंतर ते सर्व जिल्ह्यात हे आपापल्या जिल्ह्यात अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन करण्यात यावे म्हणून त्या जिल्ह्यात अस्थिकलश घेऊन रवाना होतील। तर अमरावती जिल्ह्यासाठीचा दिवंगत लोकनेता अजितदादा पवार यांचा अस्थिकलश आमदार सौ सुलभाताई खोडके यांचे जनसंपर्क कार्यालय अमरावती येथेच राहणार असून दुपारी 2 वाजतापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादी परिवार, सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांसाठी अस्थिकलश सर्वांना दर्शनासाठी खुला राहणार आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी पहाटेच्या सुमारास गुरुकुंज मोजरी येथील पवित्र कुंडात श्री गुरुदेव मंडळाच्या परंपरेनुसार दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थिकलशाचे विधिवत विसर्जन करण्यात येईल, अशी माहिती महासचिव संघटन आमदार संजय खोडके यांनी दिली आहे।